काही स्त्रिया रोज स्वतःची एक इच्छा मारतात, कारण घरातल्या दुसऱ्या कोणाची तरी इच्छा मोठी असते. आणि हे करत करत एक दिवस त्यांना स्वतःची इच्छा काय होती हेच आठवत नाही. आज एका अशा वेदनेला शब्द देऊया जी अनेक स्त्रिया शांतपणे जगतात, पण कधीच शब्दात मांडत नाहीत. कारण एक दिवस प्रत्येक स्त्री स्वतःलाच हा प्रश्न विचारते, मी स्वतःला कधी हरवून बसले. कदाचित या प्रश्नाचं उत्तर एका दिवसात सापडणार नाही, कारण स्त्री एका दिवसात हरवत नाही, ती रोज थोडी थोडी हरवत जाते. कधी एखादी इच्छा बाजूला ठेवताना, कधी स्वतःचं दुःख लपवताना, कधी माझ्यापेक्षा मुलांना जास्त गरज आहे, कधी नवऱ्याला जास्त गरज आहे, असं स्वतःलाच समजावताना, आणि हळूहळू स्वतःपेक्षा सगळेच महत्वाचे वाटू लागतात. पण एक गोष्ट तुम्ही कधी विचार केली आहे का? घरात सगळ्यांची काळजी घेणारी स्त्री स्वतःची काळजी घेते, तेव्हा तिला अपराधी का वाटतं? एका तासासाठी स्वतःसाठी वेळ काढला तरी मनात एक आवाज येतो, इतक्यात मुलांना काही लागलं तर, घरातलं काम राहिलं तर, लोक काय म्हणतील? आणि याच क्षणापासून ती स्वतःपेक्षा इतरांना निवडायला लागते. कारण तिला प्रेम करायला शिकवलं जातं, पण स्वतःवर प्रेम करायला कोणीच शिकवत नाही. आणि सगळ्यात विचित्र गोष्ट माहितीये, हे करताना तिला कधीच असं वाटत नाही की ती स्वतःवर अन्याय करते आहे. उलट तिला वाटतं, हीच तर माझी जबाबदारी आहे. चांगली आई अशीच असते, चांगली बायको अशीच असते, चांगली सून अशीच असते. नंतर माझं असं म्हणत म्हणत आणि हेच वाक्य ती रोज स्वतःलाच सांगत राहते. पण एक प्रश्न इथे जन्म घेतो, दुसऱ्यांसाठी जगणं खरंच इतकं आवश्यक आहे का, की स्वतःसाठी जगणंच विसरावं? कारण खरी गोष्ट अशी आहे, स्त्री स्वतःला शेवटी ठेवायला मोठी झाल्यावर शिकत नाही. तिची सुरुवात खूप आधीच झालेली असते. ती लहान असतानाच तिला नकळत शिकवलं जातं, आधी पाहुण्यांना वाढ, आधी भावाला दे, आधी सगळ्यांचं काम पूर्ण कर, नंतर तुझं बघ. कोणीही वाईट हेतूने हे शिकवत नाही, पण हीच वाक्य हळूहळू तिच्या मनाचा भाग बनतात. आणि मोठी झाल्यावर ती प्रत्येक नात्यात स्वतःला शेवटी ठेवणं हेच प्रेम आहे असं मानायला लागते. पण सगळ्यात जास्त वेदना स्वतःला शेवटी ठेवल्याची नसते. वेदना तेव्हा होते जेव्हा ज्यांच्यासाठी तिनं स्वतःला विसरलं, त्यांच्याच आयुष्यात तिची जागा हळूहळू कमी होत जाते. मुलं मोठी होतात, नवरा त्याच्या जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त होतो, घर नेहमीसारखंच चालू राहतं. पण एक दिवस ती मात्र शांतपणे विचार करते, इतकी वर्ष मी सगळ्यांसाठी जगले, पण माझ्यासाठी नेमकं कोण जगलं? आणि इथूनच बहुतेक स्त्रिया एक मोठी चूक करतात. ती चूक कोणती हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि ही चूक फक्त तिची नसते, कारण तिला लहानपणापासून एक गोष्ट शिकवली जाते, स्वतःपेक्षा नातं मोठं. आणि ती त्या एका वाक्यावर एवढा विश्वास ठेवते की एक दिवस स्वतःचं अस्तित्वच त्या नात्यांमध्ये विरघळून टाकते. पण इथेच एक प्रश्न विचारायला हवा, ज्या नात्यासाठी तू स्वतःला हरवते आहेस, त्या नात्याला तुझी किंमत खरंच कळते का? काही वेळा हो, पण अनेक वेळा लोक तुझ्या त्यागाची सवय करून घेतात.
तुझ्या प्रेमाची कदर नाही करत. कारण जे रोज निस्वार्थपणे मिळतं त्याची किंमत हळूहळू कमी होत जाते. आणि सगळ्यात मोठं दुःख हे नसतं की लोक बदलले. दुःख याचं असतं की त्यांना बदलताना तू स्वतःला हरवून बसलीस. आणि इथेच आणखी एक गोष्ट स्त्रीला स्वतःपासून अजून दूर घेऊन जाते. ती नेहमी स्वतःची किंमत इतरांच्या वागण्यावर ठरवते. कोणी कौतुक केलं तर ती आनंदी होते. कोणी दुर्लक्ष केलं ती स्वतःलाच दोष द्यायला लागते. कोणी प्रेमाने बोललं तर दिवसभर हसत राहते. आणि कोणी 2 शब्द कठोर बोललं तर रात्रभर स्वतःलाच प्रश्न विचारत बसते. पण तुम्ही कधी विचार केलाय का, आपली किंमत दुसऱ्यांच्या वागण्यावर का ठरावी? कारण ज्या दिवशी तुमचा आनंद दुसऱ्यांच्या हातात देता, त्या दिवशी तुमच्या आयुष्याची चावीही त्यांच्याच हातात देता. आणि याच कारणामुळे अनेक स्त्रिया आयुष्यभर स्वतःचा शोधच घेऊ शकत नाहीत. पण हे बदलू शकतं. फक्त एक गोष्ट समजली तर स्वतःकडे परत जाण्याची सुरुवात आजही होऊ शकते. जर तू स्वतःला एक छोटासा प्रश्न विचारलास, आज मी स्वतःसाठी नेमकं काय केलं? मोठी स्वप्न, मोठे निर्णय, मोठे बदल यांची गरज नसते. कधी 10 मिनिटं स्वतःसोबत बसणं, कधी मनापासून हसणं, कधी अपराधी न वाटता नाही म्हणणं, इतकं सुद्धा स्वतःकडे परत जाण्याची सुरुवात असू शकते. कारण स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वार्थी होणं नाही. स्वतःला हरवू न देणं हे सुद्धा एक जबाबदारीच असते. पण सगळ्यात मोठा बदल तेव्हा होतो जेव्हा एक स्त्री पहिल्यांदाच स्वतःला माफ करते. लक्षात ठेव, तू हरवली नाहीस. तू फक्त सगळ्यांना जपत जपत स्वतःकडे परत यायचा रस्ता विसरली आहेस. आणि रस्ता विसरला म्हणजे प्रवास संपला असं कधीच नसतं. जगासाठी तू खूप काही केलंस. आता थोडंसं स्वतःसाठीही जग. जर आजचा हा प्रवास तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये फक्त एक शब्द लिहा, सोबत. कारण कदाचित तुमची ही एक कमेंट दुसऱ्या एखाद्या स्त्रीला ती एकटी नाही याची जाणीव करून देईल.